आयोजन संवाद यात्रेचं आयोजन यासाठी करण्यात आले आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता की प्रत्येक जण आपली घराणेशाही मजबूत ठेवण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न करत असतात. चुलता झालं की पुतण्या झालं की आपली मुलगी झालं की आपला मुलगा. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहता तुम्ही की आपल्या ओबीसी समाजातला एकही आमदार एकही खासदार तुम्हाला दिसणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये असे काही दिग्गज घराणे आहेत की त्यांची जिल्ह्यामध्ये सत्ता आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथल्या ढोराला, इथल्या कैकड्याला, इथल्या माळाला, इथल्या धनगराला, इथल्या ओबीसी मधल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना संसदेमध्ये पाठवून त्यांचा न्याय हक्क शाबूत ठेवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर गेली 2014 पासून गेली 40 वर्षापासून संघर्ष करून त्यांना सत्तेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधवांनी आरक्षण बचाव यात्रा यासाठी आहे, इथल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ही यात्रा आहे. तुमच्या माझ्या मुलाबाळाला उद्याचं शिक्षण मोफत मिळालं पाहिजे म्हणून ही आरक्षण बचाव यात्रा आहे. तुमचं माझं लेकरू पोद्दार इंटरनॅशनल मोठ्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे, इथल्या गरीबाचं लेकरू त्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे, इथल्या धनगाडग्याचं लेकरू त्याच शाळेमध्ये शिकलं पाहिजे. शेतकऱ्याला समाधानाने जगता आलं पाहिजे म्हणून ही आरक्षण बचाव यात्रा आहे. प्रत्येक जाती धर्मातला माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही आरक्षण बचाव यात्रा आहे. मानवानो, या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, पण गेली 70 वर्ष झालं काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत संविधान हे खऱ्या अर्थाने पोहोचू दिले नाही. गेली अनेक वर्ष झालं भाजपी सत्ता भोगतंय, पण संविधानामध्ये तुमच्या आमच्यासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत खऱ्या अर्थाने संसदेमध्ये मांडत नाही. यासाठी आपल्याला कोण हवा आहे? या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तुम्ही काँग्रेसला 70 वर्ष राज्य करण्यासाठी सत्ता केली, या भाजपला अनेक वर्षापासून तुम्ही सत्ता करण्यासाठी राज्य करण्यासाठी दिलं. बांधवांना इथले एससी एसटी ओबीसी धनगरवाडी कोळी वंजारी वडार कैकाडी धनगर अशा प्रत्येक जाती धर्मातल्या बांधवांना आम्ही विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये तुम्ही एक वेळ सत्ता देऊन बघा तुमच्या मुलाबाळांना शिक्षण मोफत मिळेल. कुठंतरी गाजर दिल्यासारखं तुमच्या मुलींना 1,500चे कुठं लाडकी बहीण योजना असल्या गोष्टी न करता तुम्हाला आरोग्य मोफत दिलं जाईल, तुमच्या मुलाबाळाला शिक्षण मोफत दिलं जाईल, शेतकऱ्यासाठी सोनेरी दिवस येतील. पण तुम्हाला यासाठी काय करावं लागेल तर बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावं लागेल. हे आपण विसरता कामा नये. ओबीसी बांधव थोडा झोपलेला आहे, पण त्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. कारण का ओबीसी साठी बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र 1 करोड पायाला भिंडी बांधण्यासारखं पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. पाठीमागच्या दिवशीच तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी गेले 22 ते 26 जिल्ह्यांमध्ये रथयात्रा सुरू केली. कारण का प्रत्येक गावामध्ये शांतता आणली पाहिजे, समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला नाही पाहिजे. आणि हाच डोळ्यासमोर उद्देश ठेवून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातला, या महाराष्ट्रातला, या जिल्ह्यातला प्रत्येक गावातला माणूस सुखाने जगला पाहिजे. आता तुम्ही सर्व बांधवांनो, तुमच्यासाठी तुम्हाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी कोण घेऊन जाते कोण नाही तुमच्या समोरच दिसते. तुम्ही सत्य स्वीकारायला शिका, धाडस करायला शिका आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत सातत्याने इथून पुढे मतपेटीतून सोबत राहावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.